असं समजण्याचं काही कारण नाही. आणि असं काही होत असेल तर त्याचे पुरावे आले पाहिजे. थँक्यू. ठीक काही काळामध्ये नवीन राजकीय आहे. मला काय कळतं, मला असं वाटतं की एकनाथराव खडसे यांची मला वाटतं 75वी की काहीतरी वाढदिवस आहे. 75 असं वाटतं मला. आणि त्या निमित्तानं त्यांनी मला सुद्धा आमंत्रण दिलं, अनेकांना ते आमंत्रण त्यांनी दिलं असेल. आणि ते सुद्धा जुने कार्यकर्ते, जुने लीडर, जुने आमदार राहिलेले आहेत, मंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे स्वाभाविक आहे ना सगळ्यांना आमंत्रण देत. कर्जमाफीची अटी शिथिल केल्यानंतर वारंवार नाहीये, ते वारंवार निदर्शनास आले या कामाच्या निमित्तानं. नाही, मला ते काही कल्पना नाही, परंतु वचक ज्याला म्हणतात, तो अधिकाऱ्यांनी वचक दाखवायला सुरुवात केली का बरोबर वचक निर्माण होतो. तुकाराम मुंढे एक चांगलं एक उदाहरण आहे तुमच्यासमोर. आपोआपच वचक निर्माण होतो. परंतु अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या पद्धतीनं जे आहे आपलं काम केलं पाहिजे, काम करून घेतलं पाहिजे. चुकीचं असेल तर त्या ठिकाणी बोट ठेवलं पाहिजे. त्यामधला का शरद पवार साहेबांनी आरोप विधिमंडळात केला आहे, पाऱ्यांवर बसून त्यांनी हे आंदोलन केलं होतं. तसं काही ज्या प्रकरणाशी ते बोलतात ते संपूर्ण प्रकरण जे आहे 3 हायकोर्टामध्ये आहे, न्यायप्रविष्ट आहे. मग संभाजीनगरचं म्हणजे औरंगाबाद हायकोर्ट आहे, कोल्हापूर ते आहे, सर्किट बेंच आहे, नागपूर आहे, मुंबई आहे. तिथे ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह होतो आहे. हे जे काही ज्यांना असं वाटतं की आपल्याला का त्याच्यामध्ये काही संधी नाही आहे, का मिळत नाही, ते कोर्टात जातात आणि कोर्ट प्रत्येक गोष्टीची छाननी करून जो निर्णय होईल तो होईल. आता हे जर सबज्युडिस असेल तर त्याच्यावर मी जास्त भाष्य करणं योग्य नाही. तर राम मंदिर चंदा चोरी शरद पवार असतील हे ते श्रेय घेण्यात आघाडीवरती, मात्र महायुतीच्या नेत्यांकडून त्या संदर्भातलं काही श्रेय घेण्यात. विरोधी पक्षाचं हे कामच आहे, जे आहे त्यापेक्षा अधिक मागणं, लढणं हे त्यांचं काम आहे. परंतु ते द्यायचं की नाही, त्याच्या अडचणी काय आहेत, खर्च किती आहे आणि ते पाऊल उचलायचं की नाही हे शेवटी सरकार ठरवतं. आणि ते मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री यांनी ठरवलं. आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत यावेळेला कधी नाही त्यापेक्षा जास्त मदत देऊ केलेली आहे. आणि मला असं वाटतं की हे खरोखरच एक चांगलं पाऊल अनेक वर्षाने या सरकारनं उचललेलं आहे. सुहास कांदे समीर भुजबळ युद्धानंतरची परिस्थिती पूर्ववत आली, आपण नवीन गॅस कनेक्शन अजून आपण पूर्ववत झाली परिस्थिती असं म्हणतो, तोपर्यंत परत लढाई सुरू होते. आता पुन्हा इराण आणि अमेरिका लढाई सुरू झाली, एकमेकावर बॉम्बफेक, ड्रोन वगैरे ते सुरू झालं. मग असं झालं की ताबडतोब जसं शेअर मार्केट सुद्धा वर खाली होतं तसा हा पुरवठा सुद्धा वर खाली होण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडी अडचण कुठेतरी येऊ शकते. परंतु आम्ही सांगितलेलं आहे की जिथे गॅसची पाईपलाईन गेलेली आहे त्या ठिकाणच्या लोकांनी ताबडतोब अर्ज केले पाहिजे किंवा आम्हाला तुमचं कनेक्शन गॅसचं द्या. आणि जिथे पाईपलाईन गेलेली नाही त्या ठिकाणी आपण LPGच्या सिलेंडर्स आहोत ते देणारच. परवा एकनाथ खडसेंनी विनोद तावडेंची भेट. राष्ट्रवादी आता एकच गटात होणार का? शरद पवारांची राष्ट्रवादी आता चर्चा आहे. आपल्यापर्यंत काय माहिती आहे? मला अजिबात वाटत नाही की पवार साहेब हे NDA मध्ये येतील. मला किंचित सुद्धा मला वाटत नाही की ते असं होऊ शकेल. एकच आहे की ते या मिटिंगसाठी आले होते, सीमा भागातील लढा जो सुरू आहे त्या संदर्भात. तर जवळचं ऑफिस कुठे बसायला की जिथे कार्यकर्ते किंवा आमदार भेटू शकतील म्हणून ते तिथे बसायला गेल्या, एवढाच त्याचा अर्थ आहे. आणि पवार साहेब हे 2-3 वेळा मुख्यमंत्री होते राज्याचे, देशाचे नेते आहेत, देशात मंत्री होते. त्यामुळे प्रत्येक ऑफिस हे त्यांच्यासाठी निश्चितपणे जे काय म्हणतात लाल कार्पेट अंतरायला तयारच असतं की या बसा, बोला, स्वागत करण्यासाठी. त्यात चुकीचं काय आहे? त्याचा अर्थ ते तिकडे जाणार इकडे जाणार असं अजिबात होत नाही. परवा संजय राऊतांनी आज असं म्हटलंय नंतर बावनकुळे हे मुख्यमंत्री असतील, कारण बाकी कुठे नेत्यांना स्कोप नाहीये, त्याच्यामुळे बावनकुळे मुख्यमंत्री असतील फडणवीसांनंतर. तर फडणवीस केंद्रात नाही, मी काय ज्योतिष वगैरे काही विचारलं नाही, अजून पाहिलं नाही आणि त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा याची मला काही कल्पना नाही. आमच्याकडे एक काँग्रेसचे लीडर होते, अध्यक्ष होते,
आणि ते सारखं पंचांग बघायचे आणि सांगायचे की पुढच्या वेळेला मीच मुख्यमंत्री होणार. सगळ्यांना सांगायचं होतं मीच मुख्यमंत्री होणार. अध्यक्षपद सुद्धा त्यांचं राहिलं नाही. मुख्यमंत्री गेलंच, अध्यक्ष सुद्धा राहिले नाही. तर हे असं आहे. आता किती त्याच्यावर विश्वास ठेवायचा. आता त्यांनी जे आहे ते पंचांग म्हणून पाहिलं की परिस्थितीचं जो आहे काय कानोसा त्याने घेतला. परंतु भाजप पक्ष जो आहे हा राष्ट्रव्यापी पक्ष आहे आणि त्यांचे लोक तिथे बसलेले आहेत. हजारो लोक, लाखो लोक काम करत असतात सर्व राज्यातून आणि तिथून ते निर्णय घेत असतात की योग्य आणि अयोग्य काय. तर त्याची काळजी आपल्याला करण्याचं काय कारण आहे. साहेब, नवीन गॅस कनेक्शन पदाधिकाऱ्यांना काय सूचना असतील. एक नवीन टीम आता तयार झालेली आहे. सगळ्यात सुरुवातीला म्हणजे मी मुंबईपासून तर इथपर्यंत आम्ही सगळ्यांना हे सांगितलं की ते साहेबचे जी कामं आहेत BLO, BLA वगैरे म्हणजे मतदार याद्या दुरुस्त करण्याचं काम आहे त्याच्यावर सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. कारण कुठलीही जी निवडणूक जी आहे त्याचा बेस आहे मतदार यादी. तुम्ही जरी तिथले मतदार असला खऱ्या अर्थानं पण नाव नसलं तर काय करणार तुम्ही. त्यामुळे नेहमी आपण पक्षातर्फे काम करतच होतो. परंतु आता सरकारी अधिकारी सुद्धा तुमच्या बरोबर राहणार आहेत. तर तुमचे जे आहेत बूथ प्रमुख वगैरे त्यांनी जाऊन त्यांच्याबरोबर सगळ्यांची नावं व्यवस्थित येतील आणि मतदार यादी योग्य प्रकारे तयार होईल याची सगळ्यांनी जी आहे काळजी घ्यायची आहे. कारण ती जर व्यवस्थित झाली तरच मग पुढचं मतदान कुणाला किती होणार, कसं होणार, जिंकणार, हरणार सगळं त्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे ते हा जो बेस आहे, पाया आहे, हा पाया भक्कम झाला पाहिजे. यासाठी त्यांनी सुद्धा कष्ट घेतले. आमच्या इथे भामरे म्हणून आमच्या अधिकारी आहेत, त्यांनी सुद्धा ठिकठिकाणी जाऊन जे आहे ते सगळ्यांना सांगितलं की कशा रीतीने जे आहे हे काम आपल्याला करायचं. नाशिक करावं लागलं. व्यवस्थाची कामं सुरू आहेत. अनेक ठिकाणी गाड्या रस्त्यामध्ये अडकलेल्या आपण संपूर्ण नाशिक भेटी करलेली आहे. म्हणजे मी अगदीच असं सांगणार नाही की सगळं काही व्यवस्थित आहे. कारण मी आता मुंबईवरून आलो आणि सातपूरवरून तिकडे एका लग्नाला गेलो होतो. फार पुढे गेलो होतो गोवर्धनला आणि मी ते पाहिलं गाड्यांची की आहे ठिकठिकाणी ट्रॅफिक जाम, रस्त्यांची कामं चाललेली आहेत. रस्त्यांची कामं करायला विरोध नाही, पण कॉन्ट्रॅक्टरला ही एक अट असते की एका भागाचा रस्ता ज्या वेळेला तू कामाला घेतलास त्यावेळेला दुसरा भाग जो आहे तो भाग रस्त्याचा अतिशय चांगल्या प्रकारे गाड्या जाऊ शकतील, रायडेबल ज्याला आपण म्हणतो तो असला पाहिजे. ती त्याची जबाबदारी आहे. तिथे खड्डे असता कामा नये. तर मग त्या अर्ध्या रस्त्यातून सुद्धा गाड्या झटपट जाऊ येऊ शकतात, दळणवळण होऊ शकतं. पण मला असं वाटतं त्या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे. तुम्ही सुधारणा करतात, तुम्ही कामं करतात, त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. पण ते काम करत असताना बाकीचा अर्धा रस्ता जो दळणवळणासाठी आहे तो बिन खड्ड्या विरहित ठेवणं आणि तिथे ट्रॅफिक जे आहे ती सुरळीत कशी होईल हे पाहायला पाहिजे. मी अनेक दिवसापासून हेही सांगत आलो की थोडासा पोलीस फोर्स आणि त्याच्यापेक्षा जे आहे वॉर्डन्स वगैरे जे आहेत महानगरपालिकेने दिले पाहिजेत. आता महानगरपालिका यांना सुद्धा सांगू शकते, ज्यांचं काम सुरू आहे, रस्त्याचं असेल दुसरं कसलं असेल, त्यांना सुद्धा सांगू शकतो की तुम्ही तुमची माणसं इथे ठेवा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ही ट्रॅफिक जाम होणार नाही याची